सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट एक्झाम 2025 पेपर क्रमांक 1 त्याच्यातील दुसरा प्रकरण रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन अभियोग्यता या टॉपिकमध्ये या टॉपिकवरती येणारे प्रश्न कसे येतात त्याच्यावर आपण डिटेलमध्ये चर्चा करत आहोत. अगोदर मी पूर्ण ह्या टॉपिकचा ब्रीफ थोडक्यात आणि अतिशय महत्त्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला सांगत आहे. बोर्डवर लिहिलेले प्रत्येक पॉइंट्स आपण लिहावे आणि त्याचा रिव्हिजन करा. आता ह्या टॉपिकमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण रिसर्च जो प्रकरण आहे याच्यातील जो पहिला प्रकरणामधला दुसरा पॉइंट्स आहे टाइप्स ऑफ रिसर्च, संशोधनाची किंवा संशोधनाचे प्रकार. संशोधन म्हणजे ए डिटेल्ड अँड केअरफुल स्टडी ऑफ समथिंग टू फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन. एक विषयाचा व्यवस्थितपणे संपूर्णपणे अभ्यास करून काळजीपूर्वक अभ्यास करून त्या घटकापासून नवीन माहिती मिळवणे या प्रक्रियेला आपण संशोधन असे म्हणतो. मग संशोधनामध्ये प्रमुख देर आर 5 टाइप्स ऑफ रिसर्च. कृपया हे लक्षात ठेवा आणि हे व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला 2 मार्क मिळतो. 5 टाइप्स ऑफ रिसर्च. आता 5 टाइप्स कोणकोणते आहेत? पहिला आहे फंडामेंटल रिसर्च, दुसरा आहे अप्लाइड रिसर्च, तिसरा आहे ऍक्शन रिसर्च, चौथा आहे सायंटिफिक रिसर्च आणि पाचवा आहे एज्युकेशनल रिसर्च. मी इंग्रजी शब्दच जास्त वापर करत आहे, त्याचं कारण तुम्ही इंग्रजी शब्दच लक्षात ठेवा मराठी शब्दापेक्षा आणि पेपरला लगेच प्रश्न कळतो. प्रत्येक रिसर्च मध्ये जो रिसर्च करणारा व्यक्ती असतो संशोधक, त्यांनी काही करतात कलेक्शन ऑफ डाटा अँड अनालिसिस ऑफ डाटा, हे 2 गोष्टी तो करत असतो. डाटांचा गोळा करणे आणि त्याचं विश्लेषण करणे हे 2 प्रमुख क्रिया त्यांनी करीत असतात संशोधन करीत असताना. ह्या 5 त्याचं डेफिनेशन बघूया आणि ते 5 डेफिनेशन 5 रिसर्च कोणी सांगितले तेवढंच लक्षात ठेवा. डिटेलमध्ये सांगत नाही, फक्त त्याचा डेफिनेशन तो कोणी सांगितलं आणि त्याचं काही उदाहरण आहे. पहिलं बघूया फंडामेंटल रिसर्च. फंडामेंटल रिसर्चला आपण बेसिक रिसर्च असेही म्हणतो. फंडामेंटल रिसर्चला आपण प्युअर रिसर्च असेही म्हणतो. फंडामेंटल रिसर्चला मराठीमध्ये मूलभूत संशोधन असे म्हणतो. मूलभूत तत्व, मूलभूत सिद्धांत याच्यावर आधारित असलेले संशोधनाला फंडामेंटल रिसर्च असे म्हणतात. दिस इज अ रिसर्च व्हिच इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल अँड थेअरी इज नोन ॲज फंडामेंटल रिसर्च. संशोधन करीत असताना हे पूर्ण मूलभूत तत्वावर, मूलभूत सिद्धांतावर आधारित असतो. हे आता तुम्हाला आणि मला सर्वांना माहिती आहे की न्यूटनचा लॉ जो आहे, या न्यूटननी जे लॉ फाइंड आउट केलेले आहे त्या न्यूटन लॉला आपण फंडामेंटल रिसर्च मध्ये कन्सिडर करतो. इवन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वरून एखादा घटक पृथ्वीकडे येत असतात, मग तो येत असताना पृथ्वीने ते आकर्षण केलेले ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे रिसर्च केलेले आणि असे रिसर्च केलेले जे सिद्धांत असतो त्याला फंडामेंटल रिसर्च. पेपरला प्रश्न विचारतात न्यूटनची लॉ हे कोणत्या रिसर्च मध्ये येणारा उदाहरण आहे? फंडामेंटल रिसर्च. फंडामेंटल रिसर्चचं दुसरं नाव काय आहे? प्युअर रिसर्च. प्युअर रिसर्चला दुसरं नाव काय आहे? बेसिक रिसर्च. हे कोणत्या घटकावर आधारित असतो? बेसिक प्रिन्सिपल आणि बेसिक सिद्धांतावर हा आधारित असतो. हे कोणी सांगितले? इथं कुठल्याही एखाद्या प्रमुख व्यक्तीचं नाव नाही.
फंडामेंटल रिसर्च कोणी संशोधन केलं, कोणता व्यक्ती संशोधन केलं असा प्रश्न विचारत नाही तुम्हाला. आता आपल्या एज्युकेशन फील्डमध्ये बेसिक प्रिन्सिपल जो आहे, हे बेसिक प्रिन्सिपलच्या आधारेच आपण त्याचा वापर करीत असतो. चला, पहिला घटक झाला. आणि दुसरा अप्लाइड रिसर्च. बघा, अप्लाइड रिसर्चला मराठीमध्ये उपयोजित संशोधन असे म्हणतात. अप्लाइड रिसर्चला दुसरं नाव आहे फील्ड रिसर्च, क्षेत्रीय संशोधन. प्लीज पेपरला असा प्रश्न विचारतात, अप्लाइड रिसर्चला आपण दुसरं कोणत्या अक्षराने ओळखतो, कोणत्या शब्दाने ओळखतो? फील्ड रिसर्च. अप्लाइड म्हणजे अप्लाय करणे. अप्लाय करणे म्हणजे त्याच्यावरती वापर करणे. बेसिक प्रिन्सिपल आणि बेसिक तत्व हे आपण वापर करून संशोधन करीत असतो, अप्लाय करतो. अप्लाय करून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. एका प्रॉब्लेमला आपण उत्तर हुडकतो. एखाद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ते सोल्युशन देतो. एका विशिष्ट क्षेत्रात असलेले समस्या, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात असलेले समस्या सोडवण्यासाठी केलेले संशोधनाला उपयोजित संशोधन असे म्हणतो. इट इज अ रिसर्च विच वी आर अप्लाइंग टू सॉल्व अ प्रॉब्लेम इन अ स्पेसिफिक फील्ड. एक निर्दिष्ट क्षेत्रात. आता स्पेसिफिक क्षेत्र म्हणजे काय? आता मिलिटरी स्पेसिफिक फील्ड आहे, एज्युकेशन फील्ड स्पेसिफिक फील्ड आहे. एखादा डॉक्टर एखादा डिसीज वरती, आपल्याला आता कोरोना झाला, मग कोरोना कमी करण्यासाठी संशोधन करून अगोदर एका व्यक्तीवरती त्यांनी संशोधन केलं, एखाद्या घटकावरती म्हणजे व्यक्ती समूहावरती त्यांनी तो प्रयोग केला. मग नंतर त्याचा वापर सगळीकडे करत राहिले. बघा, उपयोजित संशोधन. बेसिक प्रिन्सिपल्स आर अप्लाइड इन अ स्पेसिफिक एरिया टू सॉल्व अ प्रॉब्लेम. कृपया आहे तसाच पाठ करा, लक्षात ठेवा. एखाद्या स्पेसिफिक फील्डमध्ये असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापर करणारे संशोधनाला अप्लाइड रिसर्च असे म्हणतो. अप्लाइड रिसर्चला दुसरं नाव आहे फील्ड रिसर्च. या रिसर्च करणारा व्यक्ती एक्सपर्ट असतो, साधा व्यक्ती नसतो, एक्सपर्ट. आता शेतीमध्ये एखाद्या क्रॉप म्हणजे माहितीये, शेतीमध्ये एखाद्या पीक व्यवस्थित येत नसेल, मग प्रॉब्लेम असेल, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जास्त उत्पादन कसं मिळालं पाहिजे असं संशोधन करीत असतात. हे अप्लाइड करतात. एका क्षेत्रामध्ये असलेले एक प्रॉब्लेम सोल्युशन घेण्यासाठी अप्लाय करणारी ही संशोधनाला अप्लाइड रिसर्च असे म्हणतात. सर, पेपरला नेमकं काय विचारतात? तो प्रश्न असा विचारतात बघा, अप्लाइड रिसर्चचे डेफिनेशन काय आहे? बेसिक प्रिन्सिपल्स आर अप्लाइंग इन अ स्पेसिफिक फील्ड टू सॉल्व अ प्रॉब्लेम. आता ह्याला दुसरं नाव काय आहे? फील्ड रिसर्च. इथं लार्ज सॅम्पलिंगचा वापर होत असतो, मोठं सॅम्पलिंगचा वापर होत असतो आणि एक्सपर्ट लोकच अप्लाइड रिसर्च करीत असतात. अप्लाइड रिसर्च हा कन्सेप्ट जो आहे तो वापर करून पॉप्युलर केलेला व्यक्ती कोण आहे? तर हे व्यक्ती ह्युगो मुन्स्टरबर्ग. कृपया ह्यांच्या नावात लक्षात ठेवा, ह्युगो मुन्स्टरबर्ग 1940. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता न्यूजपेपर सतत आपण वाचन केलं तर आपलं रीडिंग स्किल वाढणार आहे. लायब्ररीचा वापर जर आपण करत राहिलो तर आपला अभ्यास करण्याची पद्धत बदलणार आहे. आता तिसरा रिसर्च बघूया, ऍक्शन रिसर्च. ऍक्शन रिसर्चला आपण मराठीमध्ये कृती संशोधन असे म्हणतो. ह्याला क्रिया संशोधन असेही म्हणतात. एक प्रॉब्लेम्सला इमिडिएट सोल्युशन करण्यासाठी वापर करणारे संशोधनाला ऍक्शन रिसर्च असे म्हणतात. ऍक्शन रिसर्च लगेच एक प्रॉब्लेम असतो, तो प्रॉब्लेम्स लगेच सॉल्व्ह करण्यासाठी
त्या प्रॉब्लेम्सवरती उत्तर हुडकण्यासाठी, तो प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी, त्या प्रॉब्लेम्सला उत्तर शोधण्यासाठी जे केलेले कृती असतो त्याला ऍक्शन रिसर्च असे म्हणतात. लगेच खूप वेळ लागत नाही, लगेच टू सॉल्व इमिडिएटली, टू सॉल्व इमिडिएट प्रॉब्लेम, एक प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करण्यासाठी वापर करणाऱ्या संशोधनाला ऍक्शन रिसर्च असे म्हणतात. ऍक्शन रिसर्च जो कन्सेप्ट आहे हे पहिल्यांदा कोणी सांगितले तर कुर्ट लेविन यांनी सांगितले. लक्षात ठेवा ह्या व्यक्तीचं नाव. 1940 मध्ये कुर्ट लेविन यांनी ऍक्शन रिसर्च बद्दल माहिती सांगितलेले. पेपरला प्रश्न विचारतात, हु इंट्रोड्युस्ड ऍक्शन रिसर्च? कुर्ट लेविन. परंतु हा ऍक्शन रिसर्च जो आहे ह्याला जास्त पॉप्युलराइज्ड केलेले, जास्त प्रसिद्ध केलेले व्यक्ती कोण आहे तर हे व्यक्ती J.W. बेस्ट यांनी ऍक्शन रिसर्चचा वापर शैक्षणिक क्षेत्रात केलेले आहेत. आता मी टीचिंग करत असतो, सगळे विद्यार्थी समोर बसलेले आहेत. माझं जर लेक्चर विद्यार्थ्यांना समजत नसेल तर लगेच मी समजून घेतला पाहिजे आणि माझं टीचिंग मेथड मी बदल केला पाहिजे. काय विद्यार्थ्याला समजत नाही म्हणजे विद्यार्थ्यांचं लक्ष नाही का माझं स्पीड जास्त आहे किंवा माझं लँग्वेज चांगलं नाही किंवा विद्यार्थ्यांना ऐकू येत नाही किंवा विद्यार्थ्यांचं पातळी कमी आहे किंवा विद्यार्थ्यांना बोर होतो का मी दुसरं मेथड यूज करू, काय आहे. विद्यार्थ्यांना जर माझं लेक्चर समजत नसेल तर मी त्याच्यावरती सोल्युशन जर करत असेल तर ऍक्शन रिसर्च. एक विद्यार्थी दररोज शाळेला उशिरा येत असेल तर लगेच आपण त्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन द्यायला पाहिजे की बाबा तू का येत नाही, दररोज तू उशिरा का येतो वर्गाला, काय प्रॉब्लेम आहे तुला, म्हणजे घरचा प्रॉब्लेम आहे का, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे का, डोमेस्टिक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण त्याला सोल्युशन दिला पाहिजे. विद्यार्थ्यांचं अक्षर जर घाण येत असेल, चांगलं येत नसेल तर लगेच क्विक मध्ये त्याला बदल आपण केला पाहिजे. मग इथं समस्या लवकरच सोडविण्यासाठी वापर करणारे जे संशोधन असतो त्याला क्रिया संशोधन किंवा कृती संशोधन, हे स्मॉल सॅम्पलिंगचा वापर करीत असतात. इथं बघा अप्लाइड रिसर्च मध्ये मोठं सॅम्पलिंगचा वापर होतो आणि ऍक्शन रिसर्च मध्ये स्मॉल सॅम्पलिंगचा वापर होतो. पेपरला प्रश्न विचारतात ऍक्शन रिसर्च मध्ये कोणतं सॅम्पलिंगचा वापर होत असतो, स्मॉल, इथं बिग. आता चौथा आहे सायंटिफिक रिसर्च, वैज्ञानिक संशोधन. वैज्ञानिक तत्वाच्या आधारे केलेले संशोधनाला सायंटिफिक रिसर्च असे म्हणतात. सायंटिफिक रिसर्च केलेले पहिला व्यक्ती कोण आहे तर अरिस्टॉटल. प्लीज पेपरला प्रश्न विचारतात सायंटिफिक रिसर्च या कन्सेप्टचा वापर केलेला पहिला व्यक्ती कोण आहे तर अरिस्टॉटल. मग आता आधुनिक काळात म्हणजे अलीकडे सायंटिफिक रिसर्चचा पॉप्युलराइज्ड केलेले व्यक्ती म्हणजे जगप्रसिद्ध पॉप्युलराइज्ड केलेले व्यक्ती कोण आहे तर फ्रान्सिस बेकन, जो इंग्लंडचा व्यक्ती आहे. फ्रान्सिस बेकन नाव लक्षात ठेवा. पहिला कोण अरिस्टॉटल यांनी, आता कोण पॉप्युलराइज्ड केलेलं फ्रान्सिस बेकन यांनी. वैज्ञानिक तत्वाच्या आधारे केलेल्या संशोधनाला सायंटिफिक रिसर्च असे म्हणतात. इथं प्रमुख 4 घटक इथं ते वापर करीत असतात. डाटांचा कलेक्शन करणे म्हणजे अगोदर प्रॉब्लेम सोल्युशन देण्या अगोदर त्याचा ऑब्जेक्टिव्ह उद्देश ठरवणे, त्यानंतर डाटा कलेक्ट करणे, डाटा कलेक्शन केल्यानंतर त्याचं कन्क्लुजन जाहीर करणे, त्यानंतर ऑब्झर्वेशन करणे. हे 4 तत्वा आधारित केलेल्या संशोधनाला सायंटिफिक रिसर्च असे म्हणतात. सर पेपरला काय विचारतात हो, काय नाही. सायंटिफिक रिसर्चचा वापर केलेला पहिला व्यक्ती कोण, अरिस्टॉटल. सायंटिफिक रिसर्चचा पॉप्युलराइज्ड केलेले व्यक्ती कोण, फ्रान्सिस बेकन. बस. आता शेवटचा 5वा कन्सेप्ट आहे एज्युकेशनल रिसर्च. एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक संशोधन. शैक्षणिक क्षेत्रात असलेले समस्या सोडवण्यासाठी वापर करणारे संशोधनाला शैक्षणिक संशोधन असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात असलेले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी वापर करणारे जो संशोधन असतो त्याला एज्युकेशनल रिसर्च असे म्हणतात.
एज्युकेशनल रिसर्च हा कन्सेप्ट जास्त सगळीकडे प्रसिद्ध करणारी व्यक्ती कोण आहे तर जॉन डुई. प्लीज ह्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, जॉन डुई. जॉन डुई यांनी एज्युकेशनल रिसर्चचा कन्सेप्ट जास्त प्रसिद्ध केलेले आहे. आता शैक्षणिक क्षेत्रात असलेले अनेक प्रॉब्लेम्स आहे, तो प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी हे संशोधन वापर करीत असतात. आता बघा, आता काय होतोय, दरवेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन नवीन घटक बदल होत आहे. आता ओपन टेक्स्टबुक एक्झाम येणार आहे. आतापर्यंत MPSC परीक्षा जो होता तो ऑब्जेक्टिव्ह पेपर होता. आता महाराष्ट्र सरकारने तो कॅन्सल केलेला आहे. MPSC हा ऑब्जेक्टिव्ह पेपर नसून या पुढं डिस्क्रिप्टिव्ह पेपर होणार, म्हणजे वर्णनात्मक. मग हे काहीतरी संशोधन करूनच हे निर्णय घेतलेले असतात ना. आता पहिलीपासून हिंदी विषय शिकवायला पाहिजे असं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विषय आलेले. मग काहीतरी समस्या आहे, ते समस्या सोडवण्यासाठी हे संशोधन केलेलं आहे ना. आता नवीन अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. आता नवीन अभ्यासक्रमच का आता सुरू केलेत, नवीन अभ्यासक्रमामध्ये जे नवीन नवीन कन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलेले ते संशोधन करूनच इंट्रोड्यूस केलेले असतात. असे आपण आतापर्यंत हे सगळं कन्सेप्ट बघितलेलं आहोत. कृपया व्यवस्थित लक्षात ठेवा. काय रिसर्च म्हणजे काय, टाइप्स ऑफ रिसर्च किती आहेत, 5. फंडामेंटल रिसर्च, अप्लाइड रिसर्च, ऍक्शन रिसर्च, सायंटिफिक रिसर्च, एज्युकेशनल रिसर्च. हे कोणकोणते रिसर्च सांगितलेलं त्या व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार. आणि हे सगळं मी माझ्या ह्या पुस्तकामधून सांगितलेलं आहे. शक्य झालं तर ह्या पुस्तकातील कन्सेप्ट तुम्ही वाचन करा. टाइप्स ऑफ रिसर्च, उपयोजित अप्लाइड रिसर्च, क्रिया रिसर्च, सायंटिफिक रिसर्च, हे सगळं ह्याच्यावर सांगितलेलं. ओके, चला, थँक्यू.